सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. तुम्हाला तुमचं मत मांडण्याची संधी मिळेल. घरामध्ये एखादा सदस्य तुमची प्रतिष्ठा वाढवेल. प्रगतीसाठी नवीन मार्ग आणि पर्याय शोधणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या क्षमतेचा पुरेपूर फायदा घेऊन स्वतःला आज सिद्ध कराल. प्रॉपर्टी डीलर्ससाठी आजचा दिवस हा अत्यंत फायदेशीर राहील. मात्र अनावश्यक खर्चांवरती तुम्हाला नियंत्रण ठेवण्याचा देखील प्रयत्न करावा लागेल. आज एखाद्या प्रॉपर्टीमुळे तुम्हाला अभिमान वाटू शकतो. तुमची बऱ्याच काळापासून रखडलेली कामं आज पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीकडनं तुम्हाला आज मार्गदर्शन मिळू शकतं. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज संध्याकाळपर्यंत तुमच्या मुलांकडनं एक आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीकडनं तुम्हाला आज योग्य ते मार्गदर्शनही मिळेल. पैशांच्या नवनवीन संधी तुमच्या समोर येतील. छोट्या मोठ्या प्रलोभनांपासून तुम्ही स्वतःला दूर ठेवा. जर वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधी काही प्रकरणं प्रलंबित असतील तर ती तुमच्या बाजूने निकाली निघतील. एखाद्या प्रॉपर्टीमुळे तुम्हाला अभिमान वाटेल. बऱ्याच काळापासून तुमची रखडलेली कामं आता पूर्ण होऊ लागतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्ही स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी एक उत्तम आहे. एकमेकांवरील विश्वासानं कौटुंबिक नात्यांमध्ये अधिक घट्टपणा येईल. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत शुभ राहील. तुमची कमाई देखील चांगली राहील. तुम्ही स्वतःसाठी मान सन्मान आणि कीर्तीही मिळवाल. लवकरच यश मिळवण्याच्या नादामध्ये तुम्ही चुकीच्या कामांकडे मात्र लक्ष देऊ नका, हे लक्षात ठेवा. वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधी काही प्रकरणं जर प्रलंबित असतील तर त्याचे निकाल तुमच्या बाजूने येऊ शकतात. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज घरामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा तुम्हाला दिसून येईल. तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवरती संशोधन करू शकता. व्यवसायाशी संबंधित लोकांनी प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं आहे. कोर्ट कचेरीच्या कामातनं सुटका मिळण्याची देखील तुम्हाला शक्यता आहे. जर तुम्ही परदेश प्रवासाचा विचार करत असाल तर लवकरच या दिशेनं तुम्ही पाऊल उचला. आज तुम्ही तुमची जबाबदारी वेळेवरती पूर्ण करू शकाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही इतरांचं म्हणणं शांतपणे ऐका. अधिकाऱ्यांशी तुमची आज खास ओळख निर्माण होईल. आज दुसऱ्यांना दिलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळतील. अनावश्यक खर्चांमध्ये तुम्हाला कपात करावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बाजूने एखादा बदल होऊ शकतो जो सकारात्मक असेल. एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मित्राची मदत मिळेल. तुमच्या जीवनसाथीदारासोबत काहीतरी नवीन योजना तुम्ही आखाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही फार गप्पा माराल, ज्यामुळे तुमचं मन हे खूप आनंदी होईल. जाणकार आणि अनुभवी लोकांसोबत काम करण्याची संधी मात्र तुम्ही सोडू नका. या काळामध्ये व्यापाऱ्यांनी फार विचारपूर्वक काम करण्याची गरज आहे. आर्थिक व्यवहार तुमच्या बाजूने निकाली निघू शकतात. सामाजिक स्तरावरती कोणालाही मदत केल्याबद्दल तुमची सर्वत्र प्रशंसा होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आज इतरांच्या राजकारणापासून तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनामध्ये काहीतरी नवीन उमेद आणि उत्साह दिसून येईल. खाण्यापिण्याच्या व्यापाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत चांगला आहे. विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांची मदत मिळेल. कोणावरही जास्त विश्वास ठेवल्यास तुम्हाला ताणतणाव येऊ शकतो. आज काही अनुभवी लोकांसोबत तुम्हाला काम करण्याची संधी मिळेल. या काळामध्ये व्यापाऱ्यांना चांगले आर्थिक लाभ होतील. आर्थिक व्यवहार तुमच्या बाजूनं निकाली निघू शकतात. आज नशीब 85% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा जो काही स्वभाव आहे तो उदार स्वभाव लोकांना प्रभावित करेल. ऑनलाईन नवीन दागिने खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळेल. लवकर पैसे कमावण्यासाठी चुकीच्या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करू नका. थोडे सावध राहा. अभ्यासामध्ये तुमची कामगिरी चांगली राहील. विवाहितांना सुख संततीची प्राप्ती होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या दिनचर्येमध्ये काही बदल करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. या काळामध्ये तुमची एखादी आवड किंवा कला जास्तीत जास्त विकसित करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नवीन काम सुरू करण्याचाही तुम्ही आज विचार कराल. आर्थिक कामांमध्ये लक्ष दिल्यानं तुमचं मन शांत राहील. दुकानासंबंधीची चिंता तुमची मिटून जाईल. जर तुमच्या बहिणीच्या लग्नात काही अडथळे येत असतील तर ते अडथळे आज दूर होतील. तुमच्या सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा एक नवीन आशेनं सुरू होईल. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचं काम वेळेवरती पूर्ण होईल. रिअल इस्टेटशी संबंधित लोक डिस्काउंट ऑफर देऊ शकतात. व्यवसायामध्ये कुठलाही बदल करण्यापूर्वी वडीलधाऱ्यांचा सल्ला मात्र नक्की घ्या. घरामध्ये नवीन पाहुण्यांच्या आगमनाची सूचना तुम्हाला मिळू शकते. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवरती राग करणं टाळावं लागेल. एखाद्या खास विषयांवरती तुमची विचारसरणी बदलू शकते. जे ऑनलाईन व्यवसाय करतात त्यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजना आखल्या पाहिजेत. रखडलेल्या योजना तुमच्या पुन्हा सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिभा दाखवण्याची तुम्हाला संधी मिळेल. उत्पन्न वाढवण्यासाठी काही चांगल्या संधी देखील तुम्हाला चालून येऊ शकतात. सामाजिक स्तरावरती नेटवर्किंग तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबामध्ये तुमचं सकारात्मक वर्तन लोकांना हळूहळू प्रभावित करेल. आज व्यवसायामध्ये कुठलाही निर्णय घेताना तुम्ही तुमच्या आईवडिलांचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.